नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी मंदार आंबोकर घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. काल मी तुम्हाला सांगितलं होतं माझी तब्येत बरी नाही आहे, तर आज थोडी ठीक आहे. म्हणजे खोकला कमी आहे आणि फक्त थोडंसं कणकणी वाटते आणि थोडं वीक वाटतंय, बट कुछ विषय नाही आहे. तर जावं लागेल मे बी परत डॉक्टरकडे. तर आजचा विषय तुम्हाला मी सांगतो. मी चाललोय ताईसोबत भुलेश्वरला, कारण आज तिचा ब्लॉग शूट करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा स्केच आहे जो रेडी झालेला आहे. तर हा बोरिवलीचा स्केच आहे. तर ते क्लायंट येतात बोरिवलीला स्टेशनला, त्यांना बोलवलंय मी प्लॅटफॉर्म वरती. कारण मी थोडे चेंजेस का केले, कारण बहुतेक वेळेला कुरिअरवाले प्रॉपरली त्यांचं काम करत आहेत आणि ज्या वेळेला क्लायंटला पाहिजे, म्हणजे क्लायंटची जी टाइम लाईन आहे त्यावेळेला पोचलं नाही की त्रास मला होतो. आणि क्लायंटचं काय फुल पेमेंट केलेलं असतं, बट दोष कोणाला लागतो, मला लागतो. आता त्यांना हे नाही कळत की भाई कुरिअर सेवा आमच्या हातात नसते, ठीक आहे. कुरिअर करेपर्यंत माझं काम असतं. पण तरी पण दोष मलाच लागतो की अरे ऐसा नाही किया वैसा नाही किया. तो त्याच्यामुळे मी असा डिसिजन घेतलाय की माझ्या लोकेशनच्या आसपासचे जेवढे पण लोकेशन आहेत, भाईंदर असेल, वसई, नालासोपारा, विरार किंवा मग बोरिवली, मालाड, कांदिवली, अजून जोगेश्वरी वगैरे, या लोकेशन वरती मी स्वतः जाऊन स्केच देईन किंवा मग क्लायंटला यावं लागेल. कारण कुरिअरवाले हरामखोर असतात, त्यांचा भरोसा नाही मला. कुठलाय माझा भरोसा. तुम्हाला मी स्केच दाखवतो. स्केच खूप भारी झालाय भाई, म्हणजे बाप झालाय. ब्लॅक अँड व्हाईटची ऑर्डर होती, कारण कलरची ऑर्डर्स फुल आहे. डिसेंबर जानेच्या सेकंड वीकपर्यंत कलरची ऑर्डर्स फुल आहे. बट ज्यांना ब्लॅक अँड व्हाईट स्केचेस पाहिजे असतील त्यांना 4-5 दिवसात मिळून जातील. त्याला जास्त वेळ लागत नाही. स्केच बघा कुठे दिसतो, इथून दिसतो असा दिसतो. हा तो स्केच आहे क्लायंटचा. बोरिवलीला आता ते येणार आहे तिथे प्लॅटफॉर्मवरती, सो त्यांना मी तो देऊन टाकेल. कसं झालाय, कडक व्हाईट, एक नंबर. तुम्हाला पण स्केचेसचे ऑर्डर्स द्यायचे असतील तर मला इंस्टाग्रामला DM करा, तिथे तुम्हाला होऊन जाईल. आणि काय नंबर वगैरे द्यायची गरज नाही आहे. इंस्टाग्राम छोटीशी प्रोसेस असते, तुम्हाला कोणता पाहिजे तो सांगायचा, देन मी स्कॅनर पाठवेल. हाफ पेमेंट सुरुवातीला घेतो, बस एवढाच प्रोसेस असतं. त्याच्यामुळे नंबर वगैरे द्यायची काय एवढी गरज नाही आहे. ॲक्च्युली अजून एक स्केच द्यायचा होता, तो क्लायंट होता भाईंदरचा, पण ते जॉबला गेल्यामुळे ते बोलले मी स्वतः येऊन कलेक्ट करून जाईल. म्हटलं ठीक आहे, काही घाई आहे. ट्रेन आली आपली, बोरीला आपला उतरायचं आहे, कारण हे द्यायचं आहे. चांगलं ॲक्च्युली ना कलर तुम्हाला भेटला, पण तुमचा खूप उशीर होणार. त्याला ब्राऊन कलरची फ्रेम येते. मित्रांनो स्केच दिला, बरं वाटलं. जोपर्यंत क्लायंटच्या हातात स्केच जात नाही ना, तोपर्यंत नुसती धडधड लागून राहिलेली असते मला. कारण एक स्केच जो आहे ना, मालाडचा एक क्लायंट आहे भाई, जवळजवळ महिना झाला स्केच मालाड मध्ये, गोरेगाव मध्येच फिरतोय, पण घरात काही पोहोचत नाही. आणि त्यांनी पण प्रयत्न केले सगळ्या DTDC ऑफिस मध्ये जाऊन, गोरेगावच्या असू दे, मालाडच्या असू दे, जोगेश्वरीच्या असू दे, पण भाई काय तो स्केच कुठे आहे काय ते माहित नाही. आता परत तुम्हाला रिपीट बनवून द्यावा लागणार आहे त्यांना, आणि मी त्यांच्याकडून पैसे नाही घेणार आहे त्याचे. तर असंच असतं, म्हणून मी कुरिअरवाल्यांना दोष दिला. ते असं असतं. आता माझा तो कुरिअरवाला आहे ना मीरा रोडचा, ते काका एवढे चांगले आहेत ना, मला समोरून फोन करतात, मंदार तू आहेस ना घरी, मी येतोय. पण काय लोक आहेत ना, काम करायचं म्हणून करतात, ते पण जीवावर, असं मनापासून करत नाही. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स होतात. मुंबईचे डबेवाले बोलते, यांची पण खूप मेहनत असते काय, त्यांना इज्जत द्या. बांधिलकी विषय. वाजलेत बरोबर 11:15 आणि आम्ही उतरलोय मरीन लाईन्सला. आता इथे भुलेश्वरसाठी टॅक्सी बघतोय. इथे विचारलं तर 15 मिनिटच दाखवतात इथून, पण आपल्याला चालणं जमणार नाही बाबा. हम कमजोर इंसान है, कमजोर बॉडी वाले इंसान है, कमजोर दिल वाले इंसान नहीं है. दिल तो अपना एकदम हार्ड है. आलोय आपण भुलेश्वर मार्केटमध्ये, आणि ताईची पहिली नजरच पडली इथे साड्यांवर. सुंदर साड्या आहे तुमच्याकडे, खूप वेगवेगळं. आम्ही आलोय हॉटेल विनयमध्ये, कारण आम्ही भुलेश्वरमध्ये आलो तर इथे थोडासा खाऊन निघालो नव्हतो, तर म्हटलं की इथे आल्यावरच खाऊया. काकांना विचारलं तर म्हणे विनयमध्ये मिसळपाव खूप छान मिळतो, भुलेश्वरमध्ये टेस्ट करून घेऊया.
मिसळ पाव तर आपला एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे. स्वामी समर्थ महाराज की जय. भाई माझा आवाजाला काय झालंय मला काही कळत नाही बोलताना. घेतलंच नाही, अरे तुझी शपथ बेटा, मला दिसलंच नाही बाहेर. पहिला दिसलं ना म्हणजे तू जेव्हा बघणार तेव्हा मी पिणार, असा थोडी विषय आहे भाई. सिरप घ्यायला मोजून 2 मिनिटं लागतात आणि आपल्याकडे माहिती आहे ना सगळे हरकी लोक आहेत, डायरेक्ट बॉटल लावतात तोंडाला. हाँ वो हमारे लेजेंड है घर पे, वो डायरेक्ट बॉटल लगाती है. वो ऐसा चमचे बिमचे से या फिर उसका वो नहीं रहता है क्या टोपी, उससे काम नहीं चल रहा है, डायरेक्ट बॉटल लगाने का, बस विषय क्लोज. आपण स्पेशल मिसळ मागवलेली आहे आणि भाई कलर तर बघा एक नंबर. विषय हार्ड. वरतून सुके पोहे टाकलेले आहेत, कोथिंबीर आहे, कांदा आहे, बरंच काही आहे. मे बी बटाट्याची भाजी पण असावी. चिवडा टाकलाय दिवाळीत बनवतो. हा दिवाळीत बनवतो तो चिवडा आहे भाई. हा बच्ची लिंबू तो विषय हार्ड. इकडे काय आपला फूड ब्लॉग नाहीये पण तसे आहे. हा बच्ची मिसळ खाण्यामध्ये अस्सल बादशाह तुमचा भाऊ आहे, मी सांगणार तुम्हाला. बाकी कोणाचं ऐकायचं नाही. गोड आहे काय गोड आहे मिसळ. मिसळ अशी पाहिजे पण त्यांचं जे प्रिपरेशन आहे ना ते क्वालिटीवालं आहे काय, त्याला इज्जत आहे. पण आता विषय सध्या पोट भरण्याचा. आता आपण चहा मागवलेला इथे मस्त. मिसळ तर खाल्ली, पोट भरलं. पण अशा कप्पामध्ये असेल ना तर चहा एक नंबर असतो. अनुभव आहे ना म्हणून, असं नाही की हा. आता आपण बी चकले ते. अरे भाई टू गुड सुपर. आता तुम्ही बोलाल परत चहाचा कप भरलेला कसा, तर चहा आम्हाला एवढा आवडला आम्ही परत मागितला. ॲक्च्युली मागितला याच्यासाठी कारण काही खाल्ल्याच्या नंतर ती नंतर चहा घेण्याची जी मजा असते ना ती मजा घेण्यासाठी स्पेशली परत चहा ऑर्डर केला. पण भाई नाद आहे काय, चहा नाद आहे. चहाचा विषय हार्ड आहे भाई, एक नंबर. चला खाया पिया भरा पेट बाढ़ में गया शंकर शेठ. कॅमेरामॅन सज्जय, कॅमेरामॅन मंदार के साथ मंदार आंबोकर ब्लॉग्स आणि लाइफ विथ मंदार टीवी. लेट्स गो भाई. ये लेडीज लोगों के साथ घूमना मतलब मौत को छू के टक से वापस आने जैसा विषय है. बघा ना यांचं एका ठिकाणी काय आटपतच नाही. हे जेव्हा 50 दुकानं चालणार त्याच्यानंतर त्यांचं एक काहीतरी सिलेक्ट होणार असा विषय. आणि हा सगळीकडे सब मर जात को पता ये चीज. आता आपण बुलेश्वर मधल्या एका पोटलीच्या शॉपमध्ये आलो. तर पोटली काय मी माझ्या मागे बघता जे लग्न सराईमध्ये किंवा फंक्शनमध्ये वापरतात हातामध्ये घेऊन, त्याच्यामध्ये सगळं मोबाईल बिबाईल पाण्याची बॉटल ठेवू शकतो. पण भाई इथे एक बॅग मला आवडली, मी तुम्हाला दाखवतो. ही बघा भाई, ही बॅग बघा, पोटली बोलतात त्याला. भाव सांगितलं सुपर भारी आहे, एक नंबर. बघा ना काय लुक देते, फुल मराठमोळा वातावरण. वाव. फायनली ताईचं सगळं शूट कम्प्लीट झालेलं आहे. 101 व्हरायटी भाई, खूप आहे इकडे. हा ना, एक दिवस पण पुरणार नाही. एनर्जी डाऊन झाल्यासारखी वाटते. थोडा ज्यूस सेंटर मध्ये आलो इथे ज्यूस वगैरे जरा प्यायला. खपलो. पी तू पी तू पी अगोदर. पी पी. हा भाई थकान मेट गई, खूप थकलो होतो. आणि इथलं जे वातावरण आहे ना थोडं धुळीचं वातावरण आहे. मध्ये तर रस्त्याचं काम आहे आणि ते मध्येचं सर्कल आहे बघा, तुम्हाला माहीत असेल तुम्ही कधी आलात तर बुलेश्वरमध्ये. तिथे कबूतर वगैरे आहेत पूर्ण. ते कबूतर जेव्हा उडतात ना तेव्हा अख्खं ते धुळीचं सगळं वास बीस येतो.